गुड मॉर्निंग मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माझ्या पाठीमागे नेचर दिसतंय तुम्हाला. हा आहे थुजा ट्री. मोराचा आवाज येत असेल तुम्हाला. रबरचं ट्री आहे समोर. फार्म हाऊसला आलोय इंडिया रोडला. पक्ष्यांचा आवाज येत असेल. इथे सगळे मोर असतात सकाळ सकाळ. तर सध्या नाही आहे. एखादा येईल दाखवलं तुम्हाला. तर बघा तिकडे दिसला का. इथे सकाळ सकाळ मोर येतात. आता आपल्याला उशीर झाला उठायलाच, त्याच्यामुळे सध्या नाही दिसत आहे. असं आहे. हे थुजा ट्री आहे. थुजा याचा होमिओपॅथीमध्ये उपयोग होतो मेडिसिनसाठी. इकडे गवतीचे आहे. असं आहे. हे रबर ट्री आहे. पक्ष्यांचा आवाज येत असेल तुम्हाला. भारी वाटतंय सकाळ सकाळ. तिकडे गणेश गुरुवंत ते राहतात. तिकडे आम्ही खेळायचो त्या लॉनवरती बॅटबॉल वगैरे. इकडे मँगो ट्री, त्याच्या शेजारी रबर ट्री, त्याच्यापासून रबर तयार होतं. असं आहे. लहानपणी आम्ही इकडे यायचो सगळे. भारी वाटतं सकाळ सकाळ मॉर्निंग. बघा किती खाली आंबा, झोपून सुद्धा खायला येते. भरपूर गोड आहे. या छत्रीमध्ये आम्ही पार्ट्या केलेल्या आहेत. मजा यायची. आता सध्याकडे कांदा गोड टाकला. असं केलेलं आहे. हे आहे आवळ्याचं ट्री. छोटे आवळे येतात ह्याला. बघा हे वाला फणसाचं झाड. 2-3 आले सध्या तरी. चला मित्रांनो, आता आम्ही चाललोय मामाच्या लग्नाला. गाडी वगैरे धुवून ओके. आदर्श बी आला. आता निघायचंय. लग्न आहे पिंपरी चिंचवडला. जायला आम्हाला टाईम लागेल. बघू आता ट्रॉफिक आहे का नाही ते. चला मग भेटूयात लग्नात. चाललेलो आम्ही आता. चाललोय आम्ही आता लग्नाला. निघालोय चौकातून. छत्रपती शिवाजी महाराज की. आता एकदम काहीच कळत नाही नवीन माणसाला. तर बुलबुल झालं. इकडे मुळशी, सातारा, पाषाण सगळं हेच केलंय. गिचमिड गालाच केलाय. हे बघा आर्मीचं रणगाडा वगैरे, जेट, मुळशी, कोथरूड, बावधन. पहिला रोड इकडून होता. सोपाच होता पहिला. आम्ही चुकलो वाटतं. आम्हाला खाली जायचं होतं. काय व्हायला लागलं आज. सगळं इकडे मुळशीला.
चहा प्यायतच. फायनली पोचलो आहे आम्ही इथं लॉनला, जीवनशक्ती मंगल कार्यालय. 1.5-2 तासाच्या नंतर पोचलो. फुल ट्रॉफिक होती. दाजी इकडं आमच्या आधी येऊन बसलेले होते खात. लय भूक लागली होती त्यांना. वरती आहे हॉल, फोटो सेशन चालू आहे यांचं. हा आहे असा हॉल. कोण लावलं काय? काय करताय बिल्लो? कसं आहे बघा इकडे. त्याला दिदी खाली खाली बसून साडी घातली ना साडी खूप जास्त गरम आहे. 20 वर्ष झाले त्यांच्या लग्नाला. आज ॲनिव्हर्सरी यांची. मामा मामे आमची. हे त्यांची मुलं इकडं लग्नात नव्हती. कुठे गेली हो काय? हर हर महादेव. ओम नमः शिवाय. जय शंभू. ओम नमः शिवाय.
आलो होतो या चौकात दर्शन घेत होतं मावळींचं. मंदिर आहे महाराजांचं, टेम्पल स्टँड वगैरे आहे इथं. आम्ही ह्या दरवाजातून गेलो त्या दिवशी दर्शनाला घेतल्या. आता मी आमचं गजरे नाही ना, बायकांचं एक लय अवघड काम असतं सगळ्यात. आता लग्न टाइम परणे निघालाय म्हणजे गेलं पण असतं आता गजरे आणा आता गजरे आणायला आलतो. आता लग्न तिकडे लागले पण असं माहित नाही फोन येतोय. पण आता बायकांची हाऊस पूर्ण करायला लागते ना. तर मला नको भेटलं नव्वद गाडी गेली. एकनाथ शिंदे साहेब चालल्यात माऊलींचं दर्शन घ्यायला. ही त्यांचा ताप आहे. गाडी पुढे गेली, व्हिडिओ काढायला जरा लेट झालं. जेवण जर कोणी राहिला असेल त्यांनी खालच्या हॉलला जाऊन जेवण करून लग्नाचे शूटिंगचा ब्लॉग तुम्हाला बनवायचा असेल ना, चांगला बनवतो त्याच्याकडून बनवून घ्या. आदर्श गायकवाड ब्लॉग त्या नावाने सर्च करा. तो ब्लॉग बनवतो चांगला लग्नाचे बनवून घ्या त्याच्याकडून. सारा सुपारी ओम मयो भवाय चतुर्थपदी भव समामृता रुद्रणविन्दामहि नमस्ते सन्तु जर्दिष्णिय. आलो जेवण करायला आता झालंय. पप्पाला इकडे बघ. गॅस भरायला चालू आहे. पोरीचा बाप थांबल्यात गॅस किती बसतात ते बघायला. ट्रॅफिकला काहीतरी काढा पाहिजे गडकरी साहेबांनी. ज्याला अति काही त्याला एक सेपरेट रस्ता, ज्याला काहीच काही नाही त्याला अलग रस्ता. ॲम्ब्युलन्सला एकदम सेपरेट रस्ता असं पाहिजे. ही 5 आणि सकाळच्या 7-8 वाजता हे ऑफिसवाले लोक फुल ट्रॅफिक करतात मध्येच. त्यानंतर या हॉटेलला येतात आपले भारतीय क्रिकेटर वगैरे सगळे. हॉटेल
वरती कोणता आहे सुस पाषाण नवीन ब्रिज झालाय. दिसतंय काय बघायचं तुझं बघ मोबाईल काय दिसलं सर मला डॅम मराठी जागाच राहिली नाही एवढं मला डॅम मराठी जागा चौक नवीन झालेलं जरी शिकलेला असला तरी अडाणी होतं इथं आल्यानंतर विषय हट गेला यांनी. कसं गेलं बघी मी इकडं तो कोथरूड थंडा झेंडा हे फिरून परत मुळशीला जातो ना युटर्न मुळशीला ना आणि इकडं आम्ही जातो इंडियामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी NDA. आम्ही आणवीच्या घरी चाललोय आता. गार्डन कोर्टेत आहे हे हॉटेल इंडिया रोड आहे हा. कोणाला पण इंटरेस्ट नाही आहे इकडं. हा बबल गण आणू संध्याकाळी चांदणी लावून पण इकडंच आहे चांदणी लावून आपण जातोय घरी.